ससूनमधील डॉक्टर तावरेंवर कोणाचा दबाव आहे असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केलाय। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना बेल देण्याचं काम गृहमंत्री करतायत का, हाही मुद्दा ते उपस्थित करतायत। इतकंच नाही तर या सगळ्या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता नाना पटोले यांनी केलेली आहे। दरम्यान नाना पटोलेंच्या या प्रतिक्रियेवर संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय। तातडीनं या सरकारनं स्पष्टीकरण तर दिलंच पाहिजे, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या आरोपींना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आपल्या वकिलीचा फायदा, म्हणजे ते त्यांची ती डिग्री आहे, लॉ केलेला आहे त्यांनी, आणि म्हणून त्याचा फायदा अशा धनदागड्या मुलांना आणि मुलींना वाचवण्यासाठी तो उपयोग करतात आहेत। म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे। पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये पोलीस आता योग्य पद्धतीने तपास करतायत हे सर्वजण पाहत आहेत। काही वेळेला मागच्या काही गोडचुका काही डॉक्टरांनी केल्या असतील, पोलिसांनी केल्या असतील, त्यांच्या सर्वांवर कारवाई होते। खरं तर यामध्ये जनतेने जो काही उठाव केला त्यामुळं पोलीस आयुक्तालय असेल, राजकीय नेते असतील, हे सर्व खडबडून जागे झालेले आहेत। याचे खरं धन्यवाद जनतेला दिले पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।